नमस्कार मित्रांनो, आपल्या समाज सुधारक या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आपल्या देशाचा इतिहास केवळ गौरवगाथांनीच नाही तर संघर्षाच्या कथांनीही भरलेला आहे. आज आपण भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त आणि गडद कालखंडाचा आढावा घेणार आहोत. तो म्हणजे 1975ची आणीबाणी. लोकशाहीची मूल्ये जेव्हा पणाला लागली होती तेव्हा नक्की काय घडलं? चला सविस्तर जाणून घेऊया या 20 भागांच्या विशेष मालिकेत. भाग 1. आणीबाणीची घोषणा. 25 जून 1975च्या मध्यरात्री भारताच्या लोकशाहीवर काळा पडदा पडला. पंतप्रधान इंदिरा गांधींच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी देशात अंतर्गत आणीबाणी घोषित केली. पहाटेपासूनच प्रमुख विरोधी नेत्यांना अटक करण्यास सुरुवात झाली. संविधानातील कलम 352चा वापर करून सरकारने सर्व अधिकार आपल्या हाती घेतले. सकाळी 6 वाजता मंत्रिमंडळाची बैठक घेऊन या निर्णयाची माहिती देण्यात आली. रेडिओवरून इंदिरा गांधींनी घाबरण्याचे कारण नाही असे देशाला सांगितले. पण प्रत्यक्षात लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली जाण्यास सुरुवात झाली होती. भारतासाठी ही एका मोठ्या संघर्षाची नांदी होती. भाग 2. अलाहाबाद न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल. आणीबाणीच्या ठिणगीचे मुख्य कारण 12 जून 1975चा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल होता. न्यायमूर्ती जगमोहनलाल सिन्हा यांनी इंदिरा गांधींची 1971ची लोकसभेतील निवड रद्द ठरवली. त्यांच्यावर निवडणूक प्रचारात सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला. न्यायालयाने त्यांना 6 वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घातली. या निकालामुळे इंदिरा गांधींचे पंतप्रधानपद धोक्यात आले. खुर्ची वाचवण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र तिथेही त्यांना पूर्ण दिलासा मिळाला नाही. कायदेशीर लढाईत हरण्याची भीती वाटू लागल्याने त्यांनी लोकशाही मार्ग सोडून आणीबाणीचा हुकुमशाही मार्ग निवडला. भाग 3. जयप्रकाश नारायण आणि संपूर्ण क्रांती. स्वातंत्र्यसेनानी जयप्रकाश नारायण यांनी भ्रष्टाचार आणि महागाईविरुद्ध मोठे जनआंदोलन उभे केले होते. त्यांनी संपूर्ण क्रांतीची हाक देत तरुणांना संघटित केले. 25 जून रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर झालेल्या विराट सभेत जेपींनी सरकारला आव्हान दिले. त्यांनी पोलीस आणि लष्कराला आव्हान केले की जर सरकारचे आदेश बेकायदेशीर असतील तर ते पाळू नका. जेपींच्या या आव्हानामुळे इंदिरा गांधींना आपल्या सत्तेला धोपा वाटू लागला. म्हणूनच आणीबाणी जाहीर होताच सर्वात आधी जेपींना अटक करण्यात आली. जेपी हे आणीबाणी विरोधी लढ्याचे सर्वात मोठे नैतिक बळ आणि प्रेरणास्थान बनले होते. भाग 4. प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी. आणीबाणी जाहीर झाल्यावर सरकारने पहिला घाला घातला तो वृत्तपत्रांवर. 26 जूनच्या पहाटे अनेक वर्तमानपत्रांच्या कार्यालयांची वीज कापण्यात आली, जेणेकरून बातम्या लोकांपर्यंत पोहोचू नयेत. प्रसारमाध्यम सेन्सरशिप लागू करण्यात आली, ज्यानुसार कोणतीही बातमी सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय छापता येत नव्हती. द इंडियन एक्सप्रेस आणि द स्टेट्समॅन सारख्या वृत्तपत्रांनी निषेध म्हणून संपादकीय जागा कोरी सोडली. पत्रकारांना तुरुंगात टाकण्यात आले. दूरदर्शन आणि आकाशवाणी ही केवळ सरकारच्या प्रचाराची साधने बनली. माहितीचा अधिकार पूर्णपणे हिरावून घेतल्यामुळे देशात अफवांचे पेय फुटले आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. भाग 5. मूलभूत हक्कांची स्थगिती. आणीबाणीच्या काळात भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेले मूलभूत हक्क स्थगित करण्यात आले. कलम 14, 19 आणि 21 अंतर्गत मिळणारे स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले. विशेष म्हणजे जगण्याचा अधिकार कलम 21 हे देखील धोक्यात आले. कोणत्याही व्यक्तीला कारण न सांगता अटक करण्याचे अधिकार पोलिसांना मिळाले. संसदेत नसलेल्या काळात वटहुकूम काढून कायदे बदलले गेले. नागरिकांना न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची मुभा राहिली नाही. लोकशाहीची व्याख्याच बदलून टाकण्यात आली होती. जनता आपल्याच देशात कैदी झाली होती. संविधानाचे रक्षकच जेव्हा भक्षक बनतात तेव्हा काय होते याचा प्रत्यय या काळात सर्वसामान्य भारतीयांना येत होता. भाग 6. विरोधी नेत्यांची सामूहिक अटक. आणीबाणीची घोषणा होताच देशभरात ऑपरेशन ब्लू थंडरसारखी कारवाई करून विरोधी नेत्यांची धरपकड करण्यात आली. मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, नानाजी देशमुख आणि जॉर्ज फर्नांडिस यांसारख्या दिग्गज नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले. राजकीय विरोध संपवण्यासाठी मिसा कायद्याचा क्रूर वापर झाला. हजारो कार्यकर्त्यांना गुन्हेगारांसारखी वागणूक दिली गेली. विरोधी पक्षांची कार्यालये सील करण्यात आली. संसदेत विरोधकांचा आवाज उरला नाही. या सामूहिक अटकेमुळे देशातील राजकीय संवाद पूर्णपणे थांबला. इंदिरा गांधींच्या सत्तेला आव्हान देणारा प्रत्येक आवाज
तुरुंगाच्या भिंतींआड बंद करण्यात आला होता, ज्यामुळे लोकशाहीची मोठी हानी झाली. भाग 7. संजय गांधींचे वाढते वर्चस्व. आणीबाणीच्या काळात पंतप्रधान इंदिरा गांधींचे धाकटे चिरंजीव संजय गांधी हे सत्तेचे अनधिकृत केंद्र बनले. त्यांच्याकडे कोणतेही घटनात्मक पद नसतानाही ते सरकार आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवत होते. त्यांनी आपला 5 कलमी कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली. यात कुटुंब नियोजन, वृक्षारोपण, साक्षरता, हुंडाबंदी आणि जातीय सलोखा यांचा समावेश होता. हे कार्यक्रम तत्वतः चांगले असले तरी ते राबवण्यासाठी वापरलेली पद्धत अत्यंत क्रूर आणि अमानवीय होती. नोकरशाही आणि पोलीस केवळ संजय गांधींच्या आदेशावर काम करू लागले. त्यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ नेत्यांचे महत्त्व कमी झाले आणि एकाधिकारशाहीचा उदय झाला. भाग 8. सक्तीची नसबंदी आणि अत्याचार. संजय गांधींच्या 5 कलमी कार्यक्रमापैकी कुटुंब नियोजन हा सर्वात वादग्रस्त ठरला. लोकसंख्या नियंत्रणासाठी पोलिसांनी गरिबांना, तरुणांना आणि वयोवृद्धांना रस्त्यावरून पकडून त्यांची सक्तीने नसबंदी केली. अनेक ठिकाणी निकृष्ट वैद्यकीय सुविधांमुळे लोकांचा मृत्यू झाला. नसबंदीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांवर दबाव आणला गेला. ग्रामीण भागात भीतीचे असे वातावरण होते की लोक रात्री जंगलात जाऊन झोपू लागले. या मोहिमेने मानवी सन्मानाची पायमल्ली केली. सक्तीच्या नसबंदीमुळे जनतेत निर्माण झालेला तीव्र संताप हा पुढे जाऊन काँग्रेसच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरला. हा काळ भारतीय प्रशासनातील क्रूरतेचा कळस होता. भाग 9. तुर्कमान गेट दुर्घटना. एप्रिल 1976 मध्ये दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरात सौंदर्यीकरणाच्या नावाखाली झोपड्या पाडण्याची मोहीम राबवण्यात आली. संजय गांधींच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू होती. स्थानिक रहिवाशांनी आपल्या घरांच्या संरक्षणासाठी विरोध केला तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर अमानुष गोळीबार केला. यात अधिकृत आकड्यांपेक्षा कितीतरी जास्त लोक मारले गेले. लोकांची घरे उद्ध्वस्त करून त्यांना शहराबाहेर हलवण्यात आले. गरिबांच्या हक्कांचा विचार न करता केवळ सत्तेच्या जोरावर हे पाऊल उचलले गेले. तुर्कमान गेटची घटना ही आणीबाणीच्या काळातील सरकारी अत्याचाराचे जिवंत प्रतीक बनली. या घटनेने शहरी भागातील जनतेचाही सरकारवरील विश्वास पूर्णपणे उडवून टाकला. भाग 10. 42वी घटना दुरुस्ती. लघु संविधान. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी संविधानात प्रचंड मोठे बदल घडवून आणले, ज्याला 42वी घटना दुरुस्ती म्हटले जाते. या दुरुस्तीद्वारे संसदेचे अधिकार वाढवून न्यायपालिकेचे अधिकार मर्यादित करण्यात आले. लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षांवरून 6 वर्षे करण्यात आला. संविधानाच्या उद्देशिकेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द जोडले गेले, पण त्याचवेळी मूलभूत कर्तव्यांचाही समावेश केला गेला. या दुरुस्तीचा मुख्य उद्देश इंदिरा गांधींची सत्ता अबाधित ठेवणे आणि न्यायालयाला संसदेच्या निर्णयांवर प्रश्न विचारण्यापासून रोखणे होता. हे बदल इतके व्यापक होते की याला लघु संविधान असे संबोधले जाते, ज्याने लोकशाहीच्या मूळ चौकटीला धक्का दिला. भाग 11. न्यायपालिकेचे झुकणे. आणीबाणीच्या काळात न्यायपालिकेची भूमिका अत्यंत चर्चेची ठरली. एडीएम जबरपूर विरुद्ध शिवकांत शुक्ला या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. न्यायालयाने स्पष्ट केले की आणीबाणीच्या काळात नागरिकांना जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार राहत नाही. 5 न्यायाधीशांच्या खंडपीठापैकी 4घांनी सरकारच्या बाजूने निकाल दिला. केवळ न्यायमूर्ती HR खन्ना यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आणि नागरिकांच्या हक्कांची पाठराखण केली. खन्ना यांच्या या धाडसी भूमिकेमुळे त्यांना मुख्य न्यायाधीश होण्यापासून रोखले गेले. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी निर्णय मानला जातो, ज्याने हुकुमशाहीला कायदेशीर कवच दिले. भाग 12. भूमिगत चळवळ आणि संघर्ष. नेत्यांना तुरुंगात टाकले असले तरी आणीबाणी विरुद्धचा संघर्ष थांबला नाही. अनेक कार्यकर्त्यांनी भूमिगत होऊन लढा दिला. जॉर्ज फर्नांडिस यांनी बडोदा डायनामाईट खटल्याद्वारे रेल्वे मार्ग रोखून सरकारला आव्हान दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गुप्तपणे पत्रके वाटणे आणि सत्याग्रह करण्याचे काम चालू ठेवले. तुरुंगातून नेत्यांचे संदेश बाहेर पोहोचवणे आणि जनतेला संघटित करण्याचे मोठे काम या काळात झाले. सुब्रमण्यम स्वामी यांनी तर वेषांतर करून संसदेत हजेरी लावली आणि पोलिसांना चकवा देऊन परदेशात निघून गेले. या भूमिगत चळवळीने जनतेच्या मनातील संघर्षाची ज्योत विझू दिली नाही. भाग 13. आंतरराष्ट्रीय दबाव आणि प्रतिमा. आणीबाणीमुळे भारताची जगभरातील सर्वात मोठी लोकशाही ही प्रतिमा मळीन झाली.
पाश्चिमात्य देशांतील प्रसारमाध्यमांनी इंदिरा गांधींच्या हुकुमशाहीवर कडक टीका केली. मानवाधिकार संघटनांनी राजकीय कैद्यांच्या सुटकेसाठी दबाव आणला. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला मिळणारी मदत आणि पाठिंबा कमी होऊ लागला. विशेषतः ब्रिटन आणि अमेरिकेतील वृत्तपत्रांनी भारतातील स्थितीचे भयानक वर्णन केले. इंदिरा गांधींना स्वतःची प्रतिमा जपण्याची चिंता वाटू लागली. त्यांना वाटले की जर निवडणुका घेतल्या नाहीत तर जगासमोर त्या हुकुमशाह म्हणून सिद्ध होतील. हा आंतरराष्ट्रीय दबाव आणीबाणी मागे घेण्याच्या निर्णयामागील एक महत्त्वाचे कारण ठरले. भाग 14. 20 कलमी आर्थिक कार्यक्रम आणि वास्तव. आणीबाणीचे समर्थन करण्यासाठी सरकारने 20 कलमी आर्थिक कार्यक्रम जाहीर केला. शिस्त, उत्पादन वाढ आणि गरिबी निर्मूलन ही त्याची मुख्य उद्दिष्टे सांगितली गेली. रेल्वे वेळेवर धावू लागल्या आणि सरकारी कार्यालयात शिस्त आली, असा प्रचार करण्यात आला. महागाईवर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला गेला. मात्र शिस्त भीतीवर आधारित होती. लोकशाही प्रक्रियाऐवजी दहशतीच्या जोरावर प्रशासन चालवले जात होते. प्रत्यक्षात सामान्य जनतेला या कार्यक्रमाचा फायदा होण्यापेक्षा सरकारी जाचाचाच सामना जास्त करावा लागला. शिस्तीच्या आवरणाखाली नागरिकांचे स्वातंत्र्य चिरडले जात होते, हेच या काळाचे कटू सत्य होते. भाग 15. आणीबाणी मागे घेण्याचा निर्णय. 18 जानेवारी 1977 रोजी इंदिरा गांधींनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी रेडिओवरून घोषणा केली की मार्चमध्ये लोकसभेच्या निवडणुका घेतल्या जातील. राजकीय कैद्यांची सुटका करण्याचे आदेश देण्यात आले आणि प्रेस सेन्सरशिप शिथिल केली गेली. इंदिरा गांधींना त्यांच्या गुप्तचर यंत्रणांनी आयबीने चुकीचा अहवाल दिला होता की जनता अजूनही त्यांच्या पाठीशी आहे आणि त्या सहज निवडून येतील. त्यांना वाटले की विरोधक विखुरलेले आहेत आणि निवडणुकीची तयारी करायला त्यांना वेळ मिळणार नाही. हा त्यांचा राजकीय अंदाज चुकला आणि भारताला आणीबाणीच्या जाचातून मुक्त होण्यासाठी एक मोठी संधी मिळाली. भाग 16. जनता पक्षाचा उदय. निवडणुकीची घोषणा होताच विखुरलेले विरोधी पक्ष जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. जनसंघ, सोशलिस्ट पार्टी, भारतीय लोकदल आणि संघटना काँग्रेस यांनी मिळून जनता पार्टीची स्थापना केली. निवडणुकीचा मुख्य मुद्दा होता लोकशाही की हुकुमशाही. तुरुंगातून सुटलेले नेते एकवटले आणि त्यांच्या सभांना अलोट गर्दी होऊ लागली. जगजीवन राम यांनी काँग्रेस सोडून लोकशाहीसाठी काँग्रेस हा पक्ष काढला, ज्यामुळे इंदिरा गांधींना मोठा धक्का बसला. संपूर्ण देश आणीबाणीच्या अन्यायाविरुद्ध पेटून उठला होता. जेपींच्या नैतिक नेतृत्वाने देशाला एक प्रबळ राजकीय पर्याय दिला, जो आणीबाणीचा काळ संपवण्यासाठी सज्ज झाला होता. भाग 17. 1977ची ऐतिहासिक निवडणूक. मार्च 1977 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनतेने आपला कौल दिला. हा केवळ राजकीय बदल नव्हता, तर तो आणीबाणीच्या अन्यायाविरुद्धचा जनादेश होता. उत्तर भारतात काँग्रेसचा अक्षरशः सफाया झाला. आश्चर्यकारक म्हणजे पंतप्रधान इंदिरा गांधी स्वतः रायबरेलीतून आणि संजय गांधी अमेठीतून पराभूत झाले. काँग्रेसला 542 पैकी केवळ 154 जागा मिळाल्या. जनता पक्षाने 295 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच केंद्रात बिगर काँग्रेस सरकार स्थापन झाले. मतपेटीच्या माध्यमातून जनतेने हे सिद्ध केले की भारतात लोकशाही मूल्यांशी तडजोड करणारा कोणताही नेता टिकू शकत नाही. भाग 18. मोरारजी देसाई पंतप्रधान आणि 44वी दुरुस्ती. निवडणुकीनंतर 24 मार्च 1977 रोजी मोरारजी देसाई यांनी भारताचे पहिले बिगर काँग्रेस पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. नव्या सरकारने आणीबाणीच्या काळात झालेल्या घटनात्मक बदल दुरुस्त करण्यासाठी पावले उचलली. 44वी घटना दुरुस्ती संमत करण्यात आली, ज्याने 42व्या दुरुस्तीतील अनेक वादग्रस्त कलमे रद्द केली. भविष्यात आणीबाणी लागू करणे अत्यंत कठीण बनवण्यात आले. अंतर्गत अशांतता हे कारण काढून त्याऐवजी सशस्त्र बंड हा शब्द वापरणे बंधनकारक केले गेले. तसेच आणीबाणीसाठी मंत्रिमंडळाची लेखी शिफारस आवश्यक केली. या सुधारणांमुळे लोकशाहीच्या मुळांना पुन्हा एकदा संविधानाचे भक्कम संरक्षण मिळाले. भाग 19. शाह आयोगाचे वास्तव. आणीबाणीच्या काळात झालेल्या सत्तेच्या गैरवापराची चौकशी करण्यासाठी जनता सरकारने शाह आयोग नेमला. न्यायमूर्ती जे.सी. शाह यांच्यासमोर शेकडो साक्षीदार हजर झाले. आयोगाच्या चौकशीतून हे स्पष्ट झाले की आणीबाणी लावण्याइतपत देशात कोणतीही परिस्थिती गंभीर नव्हती. अटक, नसबंदी आणि सेन्सरशिप हे केवळ वैयक्तिक सत्ता टिकवण्यासाठी केलेले प्रयत्न होते. अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी कबूल केले की त्यांनी केवळ दबावाखाली काम केले. शाह आयोगाच्या अहवालाने आणीबाणीच्या काळातील अत्याचारांचा कच्चा चिठ्ठा जगासमोर मांडला. जरी तांत्रिक कारणांमुळे कोणावर मोठी कारवाई झाली नाही, तरीही नैतिकदृष्ट्या इंदिरा गांधींचे सरकार उघडे पडले. भाग 20. आणीबाणीचा वारसा आणि निष्कर्ष.
1975ची आणीबाणी ही भारतीय लोकशाहीसाठी एक मोठी जखम असली तरी तिने देशाला अनेक धडे दिले. या काळामुळे भारतीय नागरिकांमध्ये आपल्या हक्कांप्रती मोठी जागरूकता निर्माण झाली. न्यायपालिका, प्रसार माध्यमे आणि नागरी समाज यांनी भविष्यात अधिक स्वतंत्र राहण्याची शपथ घेतली. आणीबाणीने हे सिद्ध केले की भारतातील लोकशाही ही कोणत्याही नेत्यापेक्षा मोठी आहे. आज जेव्हा आपण या इतिहासाकडे पाहतो तेव्हा आपल्याला स्वातंत्र्याचे महत्त्व समजते. लोकशाही टिकवण्यासाठी सतत सतर्क राहणे आवश्यक आहे. समाज सुधारक म्हणून आपल्याला ही मूल्ये जपायची आहेत. धन्यवाद.